गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्र नाशिक येथे 7 वर्षीय बालिका मयुरी किरण डावरे हिची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती मराठा विद्या प्रसारक रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वसंतराव कवडे यांनी दिली आहे। या शस्त्रक्रियेमुळे मयुरीला नवजीवन मिळाले असून तिच्या कुटुंबाने दिलेले आभार मनाला स्पर्श करणार आहेत। दिंडोरी तालुक्यातील तळेगाव वाणी येथील साधारण परिस्थिती असलेले शेतकरी किरण सुरेश डावरे यांची कन्या मयुरी हिला गेल्या काही महिन्यांपासून छातीत दुखणे, दम लागणे, खोकला व जेवण न करण्याचा त्रास जाणवत होता। पिंपळगाव बसवंत स्थानिक खासगी रुग्णालयात उपचार करूनही आराम न मिळाल्याने पुढील तपासणीसाठी नाशिकमधील एका मोठ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र तेथे उपचारांसाठी सुमारे 4 ते 5 लाख रुपयांचा खर्च येणार असल्याचं सांगण्यात आलं आणि शस्त्रक्रिया यशस्वी होईलच याची खात्रीही दिली गेली नव्हती। या कुटुंबातील आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे। अशा परिस्थितीत मुलीचे मामा मराठा विद्या प्रसारकचे सभासद दीपक गणोरे यांनी मराठा विद्या प्रसारक संचालक प्रवीण नाना जाधव यांच्याशी चर्चा केली। त्यावर प्रवीण नाना जाधव यांनी मयुरीला मराठा विद्या प्रसारक वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला व नक्कीच आपल्या रुग्णालयात मयुरीवर व्यवस्थित उपचार होतील असा आत्मविश्वास त्यांनी दिला। त्यानुसार 12 जुलै रोजी मयुरीला मराठा विद्या प्रसारक मेडिकल रुग्णालयात बालरोग विभागात दाखल करण्यात आले। हृदयाची सोनोग्राफी, एक्स-रे आणि छातीचा सीटी स्कॅन यामधून तिच्या हृदयाच्या मागे 3.9 बाय 4.3 बाय 6.1 सेमी आकाराची गाठ असल्याचं निदर्शनास आलं। रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वसंत कवडे यांनी डॉक्टर, नर्सेस व प्रशासकीय टीम गठीत केली। डॉक्टर कवडे यांच्या नियंत्रण, मार्गदर्शन व सूचनेनुसार समितीने मोठी रिस्क घेत शस्त्रक्रिया यशस्वी केली। यामध्ये डॉक्टर कैलास मोगल, डॉक्टर रवींद्र सोनवणे, शल्यचिकित्सक डॉक्टर मंदार वैद्य, हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर नितीन ठाकरे, भूल तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद पाटील यांच्या टीमने 26 जुलै रोजी 2 तासांची अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे। उपचारानंतर मयुरीची प्रकृती सुधारत असून ती बरी होत आहे। तिच्या उपचारासाठी गोरख बागुल, डॉक्टर आयुष, डॉक्टर वैष्णवी व टीम परिश्रम घेत आहे। या सर्व उपचारांची विशेष बाब म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार केल्यामुळे कुटुंबाला एकाही रुपयाचा खर्च आला नाही। मयुरीच्या यशस्वी जीवदानाबद्दल मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले, सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापती डी.बी. मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक प्रवीण नाना जाधव व सर्व संचालक, शिक्षण अधिकारी यांनी डॉक्टरच्या टीमचे कौतुक करून आभार मानले। कुमारी मयुरी किरण डावरे ही 7 वर्षाची मुलगी आमच्याकडे 12 तारखेला ॲडमिट झाली। 12 जुलैला तिच्या छातीमध्ये, हृदयाच्या आणि फुफ्फुसांच्या मध्ये एक मोठी गाठ असं निदान झालेलं होतं। ती बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आलेली होती। तिला साधारण 4 ते 4.5 लाख रुपये बाहेर खर्च येईल, त्याच्यात रिस्क आहे, किंवा मग इथे करा किंवा मग मुंबईला जाऊन करा असा सल्ला मिळालेला होता। आपल्या रुग्णालयात आल्यानंतर आपल्या डॉक्टर रवींद्र सोनवणे, पिडियाट्रिक डिपार्टमेंटचे, सर्जरीचे डॉक्टर कैलास मोगल आणि ॲनेस्थेशियाचे डॉक्टर प्रमोद पाटील यांनी तिला बघितल्यानंतर हे ऑपरेशन आपल्याकडे होऊ शकतं, आपल्याला थोडी बाहेरच्या डॉक्टरांची मदत लागेल असं मला सांगण्यात आलं। मग आम्ही डॉक्टर मंदार वैद्य, पिडियाट्रिक सर्जन, नाशिकमधील प्रख्यात पिडियाट्रिक सर्जन यांच्याशी कॉन्टॅक्ट केला। ते अगदी क्षणाचाही विलंब न लावता ह्या सेवाभावी कार्यासाठी अगदी तयार झाले आणि ते तयार झाल्यानंतर तिचं ऑपरेशन करण्याचं ठरलं। एक 4 दिवस सगळी तयारी केल्यानंतर तिला कुठल्या योजनेमध्ये बसवता येतं काय नाही हे आमच्या योजनेच्या ऑफिसने आर्थिक मदतही मिळवून दिली त्यांना। आणि गेल्या शनिवारी तिचं ऑपरेशन डॉक्टर मंदार वैद्य, म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की या ऑपरेशनला साधारण 2 ते 4 तास लागतील, परंतु अगदी कौशल्याने त्यांनी ते ऑपरेशन 1 तासाभरात संपवलं। आज ती मुलगी अत्यंत चांगली अवस्थेत आहे, खाते पिते आहे। आमच्या डॉक्टरांनी हे सगळे वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सचे हेड ऑफ द डिपार्टमेंट्स, त्याच्यानंतर ही सगळी मुलं PG करणारी वेगवेगळ्या डिपार्टमेंटची मुलं, ॲनेस्थेशिया, सर्जरी, पिडियाट्रिक आणि आमचा नर्सिंग स्टाफ यांनी चांगली मेहनत घेतली आणि आपण तिला एक नवीन आयुष्य देऊ शकलो। या सगळ्यामध्ये मुलीचे वडील, मुलीची आई त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला
आम्ही त्यांना सगळी रिस्क समजावून सांगितल्यानंतर सुद्धा जे काय करायचं असेल ते आम्हाला इथेच करायचं, संस्थेवर विश्वास दाखवला त्यांनी आणि त्यामुळे हे सगळं शक्य झालं. अजून एक पुढच्या 7 दिवसानंतर आम्ही तिला जर सगळं व्यवस्थित राहील अशी आमची अपेक्षा आहे, आजपर्यंत तिला काही झालेलं नाही आहे, तिला आम्ही डिस्चार्ज करू शकू आणि हे समाधान अत्यंत संस्थेच्या दृष्टीने आणि डॉक्टरांच्या दृष्टीने तिला एक नवीन आयुष्य देणं हे सगळ्यात मोठं समाधान आहे. मी अश्विनी किरण डावरे, पेशंटची मम्मी बोलते. तर आमच्या मुलीला आम्ही 1 महिन्यापूर्वी खूप त्रास होत होता तिला, तर आम्ही पिंपळगाव इथे गेलो होतो खाजगी रुग्णालयामध्ये. तर तिला खूप त्रास होत होता, मग आम्ही तिथे तिला दाखवलं. मग त्यांनी सांगितलं, तर तिला एक्सरे काढले, त्याच्यात सांगितलं, तर तिला गाठ सांगितली. तर ते म्हणे इथं ऑपरेशन होणार नाही, मग तुम्ही कुठेतरी करा. मग आम्ही नाशिक इथे गेलो, तर तिथे पण आम्हाला 4-5 लाख रुपये असे खर्च सांगितला. मग आम्हाला मॉडीचे प्रवीण नाना जाधव यांनी सल्ला दिला, तर तुम्ही आडगाव मेडिकल कॉलेज इथे करू शकता म्हणे. तर त्यांनी आम्हाला त्या गोष्टीचा सल्ला दिला. मग आम्ही इथे आलो. मग त्यांनी आम्हाला काही गोष्टी सांगितल्या, तर योजनेत आपण करू. मग आमच्या काही गोष्टी योजनेतच इथे झाल्या, त्याबद्दल सगळं व्यवस्थित पण झालं आणि आज आमचं पेशंट पण व्यवस्थित चांगलं आहे. आणि ते डॉक्टरांचं नाव ऑपरेशन जे करणार होते त्यांचं मंदार वैद्य सर असे होते. त्यांनी व्यवस्थित ऑपरेशन केलं. सरासरी 1 तासाच्या आत त्यांनी ऑपरेशन व्यवस्थित केलं आहे. पण त्यांनी आम्हाला सांगितलं होतं खूप रिक्स आहे, पण आमचं व्यवस्थित पेशंट चांगलं आहे, सगळे काही गोष्टी व्यवस्थित झाल्या आहेत. एस मराठी न्यूजसाठी संतोष कथार, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.